कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। असं कसं झालं पण? त्याचं लक्ष नव्हतं का विसर्जनाच्या नादात? आणि तो एकटाच होता का? कोणी नव्हतं का त्याच्याबरोबर? मला सांगा, अधिपती बरा आहे ना? चारू, तो आहे, बरा आहे, ठीक आहे, त्याला काही झालेलं नाहीये। नशीब, आपण ना त्याच्याबरोबर थांबायला हवं। उगीच आलो आपण इकडे। आपण थांबलो असतो तर बरं झालं असतं असं मलाही वाटतंय। पण अक्षरा होती ना तिथं, आणि ते संकट अक्षरामुळेच टळलं असं ओंकार म्हणाला। तू काळजी करू नको, ते दोघेही सुखरूप आहेत। पण मग अजून घरी कसे नाही आले ते? मला माझ्या मुलाला भेटायचं। मी काय म्हणते, आपण ना तिकडे जाऊया। आपण तिकडे जायची काही गरज नाहीये, ते दोघे निघालेत तिकडून, पोचले सुद्धा असतील। निघालेत? हा, बर, मग ते घरी आले असेल तर आपण जाऊन त्यांना भेटूया ना। हे बघा, त्याला बघितल्याशिवाय मला चैन पडणार नाही। आपण जाऊन भेटूया त्याला। एवढं कसं काय प्रसंगावधान असते तुमचं? खरंच मानलं पाहिजे, बारीक लक्ष असते सगळीकडे। कुठं काय चाललंय, कुठं काय नाही, शिशी टीव्ही, हा कसं काय एवढ्या सगळ्या गोष्टी मॅनेज करताय बरं? बास हो, किती कौतुक करा। एवढं काही नाही केलंय मी। एवढं काही नाही, काय एखाद्याचा जीव वाचवणं काय हलकं सलकं काम वाटलं काय तुम्हाला? एवढं काही नाही। अधिपती, तू बरा आहेस ना रे? काय रे, तुला काही लागलं नाही ना? तू तिकडे एकटाच होतास का? बाकीची लोक कुठे होती? हा, आणि मी तुला किती वेळा सांगितलं, निष्काळजीपणा करू नकोस, काळजी घेत जा। हे बघ अधिपती, तुला काही झालं असतं तर आम्ही काय करायचं? हा, काय झालं असतं आमचं? हे बघ अधिपती, काय झालेलं? काय झालेलंच नाही, मी धडधाकट उभा आहे तुमच्या। हो, पण काळजी वाटते रे तुझी। अरे पण का होतं असं सारखं सारखं तुझ्या बाबतीत? संकटाची माळ मागे लागल्यासारखं आहे, एक झालं की दुसरं। आणि मी तुम्हाला पण म्हटलं होतं ना की फॅक्टरीतल्या लोकांना सांगून ठेवा, आनंद उत्सव हे सगळं बरोबर आहे त्या त्या ठिकाणी, पण सेफ्टी महत्वाची आहे। माझी सेफ्टीची काळजी तुम्ही करू नका, आम्ही खरंच त्यासाठी आम्ही समर्थ आहे, आम्ही करतो सगळं। बरोबर आहे रे तुझं, पण मी आई आहे ना तुझी, मला काळजी वाटणारच। नाही बघा, मी तुम्हाला किती वेळा सांगितलंय, परत एकदा सांगतो, तुम्ही आम्हाला जन्म दिलेला असला तरी म्हणजे बरोबर आहे, ते उपकार आहेतच तुमचे, आणि किती केलं तरी आम्ही त्याची परतफेड करू शकत नाही। पण बस तेवढंच, त्याच्या पलीकडं आमच्या मनात तुमच्याविषयी काहीच नाही। म्हणजे तुम्ही जर आमच्या मनातलं आईचं स्थान घेऊ इच्छित असाल तर तसं ते होऊ शकणार नाही, कारण तो अधिकार फक्त आम्ही आमच्या आईसाहेबांना दिलेला आहे। परत एकदा सांगतो, मी फुल अँड फायनल सांगतो, हे तुम्ही इथं करून घ्या। खरं सांगतो, आमची काळजी करू नका, आम्ही खंबीर आहे। आणि म्हणजे उठसूट काय झालं तरी आमच्या चौकशा करण्याच्या निमित्तानं का होईना आमच्या संग बोलायला येऊ नका। खरंच आमची इच्छा नसते तुमच्या संग बोलायची, खरं सांगतो। अधिपती, अहो काय कसं बोलताय तुम्ही? ते काळजीपोटी बोलतायत ना, आणि त्यांचं काहीतरी स्थान आहे ना तुमच्या आयुष्यात। आणि ते स्थान तू दिलं नाहीस तरी हे वास्तव बदलणार नाहीये की ही तुझी आई आहे। आणि तू सांगू शकत नाहीस आम्हाला आम्ही तुझी काळजी करायची की नाही ते। आम्ही आई बाप आहोत तुझे, तो अधिकार आमचा आहे। अहो मी तुम्हाला काय सांगतो, तुम्ही परत मला तेच सांगा, मी तेच सांगतोय, आमची काळजी करू नका मॅडम, मी हात जोडतो खरंच। आणि तुम्ही तुमचं तुमच्यापाशी ठेवा, आम्ही आमचं आमच्यापाशी ठेवू। तुमचं जे काही नातं आहे ते ह्यांच्या संग आहे, आमच्या संग काही नाही। हे सांगणारा तू कोण आहेस रे? हा, तुझं तू बघणार म्हणजे तू नक्की काय करणार? का असं वागतोस रे माझ्याशी? सांग ना। चंचे, तुझं का नाही भान सुटत चाललंय बर का? अगं येड्यासारखी वागायलीस तू। अगं मला माहित आहे तुला अधिपतीचा बदला घ्यायचाय, केवढी येडीपिशी झालीस तू। काय बराळालीस, तुला कळतंय का? अगं घरात समजी हायत, कुणी काय ऐकलं तर काय होईल आपलं कळतंय तुला? डोसक्यात शिरतंय का तुझ्या? मम्मी जरा गप बस ग, आधीच डोसकं फिरलंय माझं। एवढं चक्कर येण्याचं नाटक केलं तरी मी त्या मास्तरडीने जाऊन अधिपतीला वाचवलंच। समजा मेहनतीवर पाणी पडलंय माझ्या, असं वाटतंय ना जाऊन संपवू त्या अधिपतीला स्वतःच। अगं का चंची एवढी पेटलीस, आणि तुझी काय भाषा चालली? अगं आपल्या डोसक्यावर छप्पर हाय, 4 घास आयते मिळते आहेत, तर काही सुख दुखतंय का ग? हा, बेडकाचा बैल होऊ नगस। हे बघ, तो वरून बघतोय, हा जे हाय त्याच्यात समाधान मान। मम्मी
तुला वाटत असेल समाधान, मला नाही वाटत. हे माझी आई तुझ्या पाया पडते. अगं जरा तर काय तर समज ग. एकतर ताई बी नाही बरं का आपल्याला सांभाळून घ्यायला. आणि हे बघ ती चारूबाई दिसते तशी नाही, लई उरपाट्या डोसक्याची आहे. तिला जर कळलं का नाही आपले उद्योग तर ती काय करेल याचा नियम नाही. आणि हे बघ चंची आत्ताची परिस्थिती बघ, जरा थंड घे. तू घे थंड, मला नाही जमणार. अगं कार्टे देवाचे आभार मान तू वाचलाय ते बरं झालंय. तू विचार कर अधिपतीला काय बी झालं असतं का नाही तर केवढी मोठी चौकशी झाली असती. पण तुला माहित आहे का त्या मुकादमला 2 फटके पडले असते का नाही तर तुझं नाव बाहेर आलं असतं. तुला कळतंय त्याच्यानंतर काय आपली अवस्था झाली असती ते. चंचे तुझ्या पाया पडते पर घरात ना काय बी बोलू नकस. आणि हे बघ त्या मुकादमचा का नाही पहिला नंबर डिलीट कर. आणि मला जर कळलं का तू त्या माणसाला परत फोन केलास तर माझ्या एवढी वाईट कुणी नाही. आणि काय रे भुवनेश्वरींबद्दल काही बोललं की तुला लगेच राग येतो. एवढा राग येतो की समोर तुझे वडील उभे आहेत याचाही तुला विसर पडतो. नाही मला मान्य आहे की त्यांनी तुझ्यावर खूप प्रेम केलं, मनापासून प्रेम केलं, अगदी आईसारखं प्रेम केलं म्हणून तुला त्यांच्याबद्दल इतकं वाटतं. अरे पण मी तुझी जन्मदाती आई आहे. मग माझ्याबद्दल का तुला काही वाटत नाही? एवढा विरोधाभास का? तू मला आई मानायलाच तयार नाहीयेस. अरे पण तुझ्या आयुष्याची पहिली 7-8 वर्ष मीच तुला सांभाळलं ना रे. हा मी संस्कार केलेत तुझ्यावर. भुवनेश्वरी नंतर आल्या. मला अगदी मान्य आहे की त्यांनी तुझं सगळं मनापासून केलंय. पण मी पोटात असल्यापासून तुला सांभाळलंय, तुला जन्म दिलाय, तुझ्यासाठी काळा सोसल्यात. त्याची काहीच किंमत नाही का रे? किती दूर लोटशील रे मला अजून? हा किती दूर लोटशील? माझा वनवास संपणार नाहीच आहे का? अधिपती खरं सांगते इतकी वर्ष माझ्या मनात फक्त तुझा विचार होता. कसा असशील तू, कोण काळजी घेत असेल तुझी, माझ्या पाठीमागे तुझं काय होत असेल, असे नको नको ते विचार यायचे. डोक्यात झोप नाही लागायची. तुला भेटण्यासाठी, तुला बघण्यासाठी मी इतकी वर्ष भटकत होते. मला परत यायचं होतं ते फक्त तुझ्यासाठी. आणि म्हणून मी कोल्हापुरात आले. मला काहीच आठवत नव्हतं. भोवतालचं सगळं जग बदललं होतं. माझ्या वेळची एकही खूण मला सापडेना. आणि मग अशा वेळेस देवाने अक्षराला पाठवलं माझ्या मदतीला. पण खरं सांगू अक्षरा, आता मला असं वाटतंय की का पाठवलं? ज्याच्यासाठी आई म्हणून मी इथे आले तोच मला स्वीकारायला तयार नाही. त्यापेक्षा मी इथे नसतेच आले तर बरं झालं असतं. भुवनेश्वरीने हेच संस्कार केलेत का रे तुझ्यावर? बघा तुम्ही त्यांना. आई आहे मी तुझी. आई नाही सहन होत मला, नाही सहन होत. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.